हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आपल्या चॅनलला 10 दिवसांपासून एकही व्हिडिओ आलेला नाही. शेड्यूल बिझी असल्यामुळे व्हिडिओ मला बनवता आले नाहीत. तर तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला विषय तो म्हणजेच करंट अफेअर्स विषयी MPSC पॉइंटची जी पेड बॅच आहे करंट अफेअर्सची, तर त्यातील संपूर्ण राष्ट्रीय घडामोडीचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. हे व्हिडिओ त्या बॅचमधील आहे, पण ज्यांनी बॅच घेतली नाही त्यांना देखील मदत व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ इथे युट्यूबला देखील अपलोड करत आहे. यामध्ये तुम्हाला 2023च्या संपूर्ण वर्षातील तसेच 2024च्या सप्टेंबर पर्यंतच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय घडामोडी मिळणार आहेत, ज्या की परीक्षेच्या दृष्टीनेच बनवलेल्या आहेत. जर तुम्ही राज्यसेवेचा पेपर बघितला असेल तर त्यापैकी 7-8 क्वेश्चन जे आहेत ते आपल्या फक्त या 20 ते 30 पानांच्या नोट्समधून कव्हर झालेले होते. सो कंबाईनला देखील त्याचा नक्कीच मुलांना फायदा होणार आहे. ऑलरेडी बऱ्याच जणांनी बॅच घेतलेली आहे. तो कुठलाही वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ज्यांना करंट अफेअर्सची बॅच घ्यायची असेल तर त्यासाठी सर्व इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो लेट्स स्टार्ट. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू व्हिडिओ नंबर 14 ऑफ अवर करंट अफेअर्स सिरीज. या 14व्या नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 या संपूर्ण वर्षातील राष्ट्रीय घडामोडी ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्या बघणार आहोत. पहिली अपडेट जी आहे किंवा पहिली घडामोडी आहे भारतातील पहिला RRTS प्रकल्प. RRTS म्हणजे काय तर रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम. RRTS ट्रेन नमो भारत या नावाने ओळखल्या जातील आणि हाच प्रकार रॅपिडेक्स या देखील नावाने ओळखला जातो रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमचा. टोटल 82 किलोमीटरचा हा जो रस्ता असेल किंवा हा जो ट्रॅक असेल हा दिल्ली ते गाझियाबाद मिरट असा असेल. यालाच RRTS कॉरिडॉर म्हणून ओळखतील, दिल्ली गाझियाबाद मिरट. आणि बघा, नरेंद्र मोदी यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर प्रदेशातील जे गाझियाबाद आहे तर त्या गाझियाबाद पासून म्हणजे त्यातील गाझियाबादमधील जे साईबाबा ठिकाण आहे तिथून देशातील पहिल्या रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. आणि हा जो कॉरिडॉर आहे त्याचं बांधकाम 2019 पासूनच सुरू आहे. सो पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे. पहिला टप्पा दुहा इथे साईबाबाद. बघा, युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची जी सभा आहे, महासभा आहे, ती समरकंद उझबेकिस्तान येथे पार पडली. या सभेमध्ये गुजरातमधील जे धोर्डो गाव आहे ते एकमेव गाव पर्यटन गाव म्हणून, सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून त्याची निवड झालेली आहे. संपूर्ण भारतातील या एकाच गावाची सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवड झालेली आहे. बघा, जो मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर बनणार आहे म्हणजे तो 2017 पासून सुरू झालेला आहे. तर यातील जो पहिला बोगदा आहे मित्रांनो, तर त्या पहिल्या बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. म्हणून आपल्यासाठी ही घडामोडी देखील महत्त्वाची आहे. टोटल 508 किलोमीटरचं लांबीचा हा जो ट्रॅक असेल तो असेल म्हणजे हायस्पीड कॉरिडॉर असेल मुंबई ते अहमदाबाद. 2017 पासून सुरुवात झालेली आहे. एकूण साबरमती ते BKC पर्यंत तुम्हाला 2 तास फक्त वेळ या कॉरिडॉरच्या माध्यमातून लागणार आहे. पुढे बघा, संत आदि शंकराचार्य यांचा 108 फूट उंच लांबीचा पुतळा ओंकारेश्वर मध्य प्रदेश येथे स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणून ओळखला जाईल. काही स्टॅच्यूज आहेत बघा, ते तुम्हाला महत्त्वाचे आहेत एक्झाम दृष्ट्या, सो ते इथे लिहिलेले आहेत, मी रीड इट. बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर कुणाचा आहे, तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे गुजरातमध्ये. स्टॅच्यू ऑफ बिलीफ जो आहे तो श्री शंकर भगवान यांचा आहे, भगवान शंकर यांचा, राजस्थानमध्ये आहे, 112.4 मीटर आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी 65.8 मीटर हैदराबाद तेलंगणा येथे आहे. रामानुजाचार्यांचा जो पुतळा आहे त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून ओळखलं जातं. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणून 33 मीटर उंच बँगलोर येथे जो आहे तो कॅम्पे गौडा यांचा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणून 72 फूट उंच लातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. बघा, पहिल्यांदाच गरबा नृत्य युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे. अमूर्त सांस्कृतिक वारसाची यादी असते बघा, त्यामध्ये स्थापन होणारा 15वा प्रकार हा आहे गरबा नृत्य. त्यानंतर 14वा जो होता तो दुर्गा पूजा समाविष्ट झाली होती या युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीमध्ये. सध्या 15वं गरबा नृत्य झालेलं आहे जे की गुजरातचं आहे. त्यानंतर जातीनिहाय सर्वेक्षण करणारे पहिले राज्य म्हणजे बिहार ठरलेलं आहे. नंतर ओडिसाने अशी जातीनिहाय सर्वेक्षण केलं होतं. पहिलं बिहार आहे, एवढं लक्षात ठेवा. पंतप्रधानांनी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IICC म्हणजेच इंटरनॅशनल कन्व्हेन्शन एक्सपो सेंटरच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण केले. कुठे केले? दिल्लीतील द्वारका येथे, यशोभूमी येथे. आशियातील सर्वात मोठे हे जे आहे ते कन्व्हेन्शन एक्सपो सेंटर असणार आहे. आणि दिल्लीमध्ये भारत मंडपमचे उद्घाटन झाले. बघा, भारत मंडपम इथे बऱ्याच ज्या काही परिषदा असतील किंवा सभा असतील त्या होतात. आसाममधील जोरहाट आणि माजुरी यांना जोडणारी ब्रह्मपुत्रा नदीखाली असलेला आशियातील सर्वात मोठी पाण्याखाली हायड्रोकार्बन पाईपलाईन
इंद्रधनुष गॅस ग्रिड लिमिटेडने पूर्ण केलेली आहे. बघा इम्पॉर्टंट आहे, कोणत्या ठिकाणी जोरहाट आणि माजुली यांना जोडणारी ब्रह्मपुत्राच्या नदीखाली हा असलेला आशियातील सर्वात मोठा हायड्रोकार्बन पाईपलाईनचा प्रोजेक्ट आहे. देशातील पहिली केबल रेल्वे पूल जो आहे, पहिला केबल रेल्वे पूल तो जम्मू आणि काश्मीरमधील अंजी नदीवर बांधण्यात आलेला आहे. देशातील पहिला आहे, इम्पॉर्टंट आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जो आहे तो जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधण्यात येणार आहे. हा सर्वात उंच आणि हा जो आहे तो केबल रेल्वे पूल आहे. 26 जानेवारी 2024 रोजी आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचे पाहुणे होते ते इमॅन्युअल मॅक्रॉन हे आले होते. त्यानंतर देशातील पहिले सौर शहर साची हे आहे मध्य प्रदेशमधील पहिले सौर शहर जर विचारलं संपूर्ण देशातील तो साची मध्य प्रदेश. पाण्यामध्ये कचरा टाकणे गुन्हा ठरवलेला आहे कोणत्या राज्याने? केरळने. पहिला सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक जो आहे तो हैदराबाद येथे स्थापन झालेला आहे. ऑपरेशन पोलो जे आहे मित्रांनो, जे की हैदराबादला समाविष्ट करण्यासाठी करण्यात आलं होतं, तर त्याला 75 वर्ष झाले आहे. ऑपरेशन पोलो 13 सप्टेंबर 1948 ला सुरुवात झाली होती हैदराबादला मिळवण्यासाठी. NCRTची स्थापना 1961 ची आहे, इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओ नंबर 14 मध्ये ज्या काही संपूर्ण राष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी आहे 2023 या वर्षातील त्या कव्हर केल्या आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर करणार आहोत. सो लवकरच तो व्हिडिओ देखील तुम्हाला मिळून जाईल. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, 2024चं करंट अफेअरच्या फक्त तुम्हाला नोट्स मिळणार आहेत आणि त्या देखील नोट्स थोड्या डिटेल आहेत, त्यामुळे त्यांना व्हिडिओची गरज पडणार नाही. त्या नोट्स तुम्ही डायरेक्टली वाचू शकतात. लवकरच मी ट्राय करेल की त्या नोट्स आपण आपल्या ग्रुपला अपलोड करू. त्यावरती सध्या काम चालू आहे, कारण मला सर्व काही मॅनेज करावं लागत आहे. हे व्हिडिओज देखील क्रिएट करावे लागत आहे. हे व्हिडिओ ऑलरेडी मी क्रिएट करून ठेवलेले नाहीत. डेली जे तुम्हाला व्हिडिओ मिळतात ते मी त्याच दिवशी तयार केलेले असतात आणि नोट्स जे आहेत त्यावरती देखील रात्रंदिवस काम चालू आहे आपलं. सो त्या देखील तुम्हाला लवकर मिळतील. सो थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो राष्ट्रीय घडामोडी आता आपण यामध्ये बघूया. सेला बोगद्याचे उद्घाटन. सेला बोगदा कुठे आहे? अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात हा सेला बोगदा आहे. देशातील सर्वात उंच म्हणून हा बोगदा ओळखला जाणार आहे. 2 लेनचा बोगदा आहे, एवढं लक्षात ठेवा. पंतप्रधानांनी थुथुकुडी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाचे अनावरण केले. याची बांधणी जी आहे मित्रांनो ती कोचिन शिपयार्ड लिमिटेडने केलेली आहे आणि वाराणसी उत्तर प्रदेश येथे सेवेसाठी हे जहाज असणार आहे आणि त्याची लांबी 24 मीटर आहे. हायड्रोजन जहाज, ग्रीन हायड्रोजन जहाज असणार आहे. सुदर्शन सेतूचे उद्घाटन केलेले आहे. देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज जो आहे तो हा सुदर्शन सेतू आहे. याचं भूमिपूजन 2017ला करण्यात आलं होतं. सिग्नेचर ब्रिज हे त्याचं जुनं नाव होतं. ओखा या मुख्य भूमीला द्वारका या बेटाशी जोडणारा हा सुदर्शन सेतू आहे. नेक्स्ट आहे देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो. याचं ठिकाण कुठे आहे तर कोलकाता येथे. हुगळी नदीच्या खालून ही मेट्रो जाते. हावडा मेट्रो स्थानक इथून 33 मीटर खोल स्थानक आहे आणि 520 मीटर या नदीच्या खालून ही जी पाण्याखालील मेट्रो आहे कोलकात्यातील ती जाते. बघा मी जे वाचतो मित्रांनो ते खूप कमी असतं, पण ते जर तुमचं पाठ असेल तरच तुमचे प्रश्न सुटणार आहे. म्हणजे त्याला जास्त महत्त्व देऊन पुन्हा पुन्हा जर तुम्ही ऐकलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढे बघा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेड असं सुधारित नाव मिळणार आहे. सिक्कीममधील पहिले रेल्वे स्थानक रांगपो हे रेल्वे स्थानक ठरलेलं आहे. कवच प्रणाली टेस्ट केलेली आहे आग्रा रेल्वे विभागाने. ट्रेन कॉलिजनशी संबंधित म्हणजे 2 ट्रेन ज्या असतात त्यांची धडक व्हायला नको म्हणून ही कवच प्रणाली आहे. जातनिहाय जनगणना करणारे पहिले राज्य बिहार आहे, दुसरं राज्य आंध्र प्रदेश आहे. त्यानंतर इरडाईला 25 वर्षे पूर्ण झालेली आहे. 1999 मध्ये या IRDAIची स्थापना झाली आहे. भारतीय विमा नियामक आणि राष्ट्रीय प्राधिकरण रौप्य महोत्सव त्यांनी साजरा केला 2024 मध्ये. कॉन्स्टिट्यूशन पार्क पुणे येथे उद्घाटन होणार आहे मित्रांनो आणि 50 वर्ष झाले आहेत पोखरण अणुचाचणीला, जे की 18 मे 1974 रोजी राजस्थान येथे झाली होती. पोखरण अणुचाचणी तुम्हाला माहीत असेल. सो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही महत्त्वाच्या प्रादेशिक घडामोडी आहेत आणि राजकीय घडामोडी आहेत त्या कव्हर केल्या. आपण भेटूया व्हिडिओ नंबर 14 मध्ये, ज्यामध्ये आपण डिस्कस करूया मित्रांनो आंतरराष्ट्रीय घडामोडी. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 2023 मधील संपूर्ण राष्ट्रीय घडामोडी बघितलेल्या आहेत. तसेच 2024 मधील जून महिन्यापर्यंतच्या राष्ट्रीय घडामोडी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता आपण जूनपासून पुढच्या म्हणजे जूनपासून तर सप्टेंबरपर्यंतच्या राष्ट्रीय घडामोडी इथून पासून पुढे बघणार आहोत. सो बघा, पहिली आहे UK-मधील साऊथहॅम्प्टन विद्यापीठाला गुरुग्राम येथे कॅम्पस स्थापनेची परवानगी मिळालेली आहे. साऊथहॅम्प्टन विद्यापीठ जे आहे ते UK-मधील आहे आणि त्याला गुरुग्राम येथे त्याचा कॅम्पस स्थापन होणार आहे. म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीला आपल्या गुरुग्राममध्ये युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात येणार आहे.
त्यानंतर स्वच्छ नद्यांवरील स्मार्ट प्रयोगशाळा, भारत आणि डेन्मार्कमधील ही पार्टनरशिप आहे. IIT बनारसची देखील इथे मदत घेतली जाणार आहे. स्वच्छ नद्यांवरील स्मार्ट प्रयोगशाळा. त्यानंतर किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारे मध्य प्रदेश हे देशातील प्रथम राज्य ठरलेले आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. यावरती डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो की कोणतं असं राज्य आहे की ज्यांनी किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम दिलेली आहे. हा जो उपक्रम आहे मित्रांनो, तर तो 2016च्या उदिता कार्यक्रमाचा भाग आहे, जो की MP मधीलच एक कार्यक्रम होता. त्यानंतर काकोरी ट्रेन ॲक्शन शताब्दी महोत्सव, म्हणजे जो बघा काकोरी कट झाला होता 1924-25ला, त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे इतिहासामध्ये ही जी स्टॅटिकचा भाग आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन ऑगस्ट 1925 मधील त्यांची ही कारवाई होती. ओके, म्हणजे काकोरी कटला 1925 मध्ये ट्रेन लुटण्याची घटना झाली होती. पुढील महत्त्वाचं आहे बघा, गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी झालेली आहे. म्हणजेच काय, तर लोथल येथे एक राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित होणार आहे आणि ते कोणत्या 2 कंट्रीजचा एक स्पेसिफिक उपक्रम आहे, तर भारत आणि व्हिएतनाम. त्यानंतर पहिली अँटी नार्कोटिक्स टोल फ्री हेल्पलाईन मानस हेल्पलाईन असं नाव आहे आणि तिचा जो क्रमांक आहे हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक तो 1933 हा आहे. सो अँटी नार्कोटिक्स टोल फ्री हेल्पलाईन मानस 1933. केरळमधील कोझिकोडेला 23 जून 2024 रोजी अधिकृतपणे भारताचे पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केलेले आहे. कोझिकोड केरळ पहिले साहित्य शहर आणि 23 जूनला त्याला अधिकृतपणे पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केले. नेक्स्ट आहे श्रीनगर जागतिक हस्तकला शहर दर्जा प्राप्त देशातील 4थे शहर आहे. म्हणजे श्रीनगर जे आहे ते जागतिक हस्तकला शहर दर्जामधील 4थ्या क्रमांकाचं शहर बनलेलं आहे. नेक्स्ट आहे दिल्ली इंदिरा गांधी एअरपोर्ट नेट 0 दर्जा प्राप्त पहिलं देशातील एअरपोर्ट आहे इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्ली. पुढील 10 वर्षासाठी कृती आराखडा स्वीकारणारे राजस्थान देशातील पहिले राज्य आहे. कृती आराखडा पुढील 10 वर्षासाठी राजस्थानने स्वीकारलेला आहे. तर अशा प्रकारे या सप्टेंबर 2024 पर्यंतच्या महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेड राष्ट्रीय घडामोडी आहेत, ज्या की आपल्या करंट अफेअर्स पेड बॅचमधील आहे आणि त्या तुमच्यासाठी इथे एक व्हिडिओ त्यातील फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बघा, जर तुमची इच्छा असेल की येणाऱ्या कंबाईनसाठी तुम्हाला करंट अफेअर्ससाठी या नोट्स हव्या आहेत, तर तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. फक्त 99 रुपयाचं पेमेंट तुम्हाला या नंबरवरती करावं लागेल. नंबर इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो. सो या नंबरवर तुम्हाला 99चं पेमेंट करून टेलिग्रामला स्क्रीनशॉट पाठवावं लागेल. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केला जाईल, जो आपला बॅचचा ग्रुप आहे. वर त्या बॅचमध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल जे आहेत, म्हणजे नोट्स प्लस व्हिडिओज, जवळपास मी त्यामध्ये ऑक्टोबर 2024 पर्यंतचं कंटेंट अपलोड केलेलं आहे. सो ते तुम्हाला मिळणार आहे आणि त्याची तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी मदत होणार आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.